नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये स्वागत आहे. आपली हेल्थ चांगली राहील याचं इंडिकेशन काय राहतं? तर मी डाएट कसा करतोय, मी प्रॉपरली एक्सरसाइज करतोय की नाही, रेग्युलर आहे की नाही. तसं स्टॉक मार्केटची हेल्थ कशी समजायची? तर त्यासाठी आपल्याकडे एक बॅरोमीटर आहे, जे प्रो ट्रेडर्स फॉलो करतात, की बँक निफ्टी हा असा एक इंडेक्स आहे, सेक्टर आहे, जो आपल्याला स्टॉक मार्केटची हेल्थ सांगत असतो. जर बँक निफ्टी स्ट्राँग असेल, तर असं मानलं जातं, की पूर्ण मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट येऊ शकतं आणि पूर्ण स्टॉक मार्केट बुलिश साईडला काम करू शकतं. अशाच काहीतरी घडामोडी बँक निफ्टीमध्ये घडत आहेत. तर आपण समजून जायचं का, की सर्व काही चांगलं झालंय आणि आता मार्केट इथून पळायला सुरुवात होणार आहे. ह्या सर्व गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण पाहणार आहोत, की मागच्या आठवड्यामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत. आपल्याला चार्टमधून काय सिग्नल भेटतायत. मित्रांनो, जसे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कॉम्प्युटरबरोबर बोलत असताना लँग्वेजचा वापर करतात. म्हणजे प्रोग्रामिंगचा वापर करतायत, जेणेकरून ते कॉम्प्युटरबरोबर बोलू शकतील. तसं मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये चार्टबरोबर बोलताना प्रो ट्रेडर कसे बोलतात? प्राईस जी आहे ती कोणत्याही ट्रेडरसाठी सर्वोपरी असते, सर्वात महत्त्वाची असते आणि प्राईस आपल्याला भरपूर अशी सिग्नल देत असते, आपल्याशी बोलत असते. परंतु त्या प्राईसची लँग्वेज आज समजणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं आणि मग ती लँग्वेज कोणती आहे? ते सर्व प्रो ट्रेडरचे सिक्रेट चार्ट बरोबर बोलण्याचे, प्राईस बरोबर बोलण्याचे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. पुढे जाण्या डिस्क्लेमर, आपण स्टॉक मार्केटबद्दल ज्याही गोष्टी या व्हिडिओमध्ये करणार आहोत, त्या सर्व इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन पर्पजसाठी आहेत. कुठेही आपण बाय किंवा सेल रिकमेंडेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देत नाहीये. ॲज अ ट्रेडर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की स्वतः ॲनालिसिस केली पाहिजे. कोणताही ट्रेड घेण्याअगोदर फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करूनच तुम्ही ट्रेडिंग केली पाहिजे. तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया आणि चार्टशी कसं बोलायचं, प्राईसशी कसं बोलायचं, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सो विदाऊट वेस्टिंग टाईम, लेट्स डाइव्ह इन. तर मित्रांनो, आजच्या या विकली मार्केट अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत वर्ल्ड मार्केट परफॉर्मन्स, कमोडिटीजचा परफॉर्मन्स, क्रिप्टोकरन्सीज, इंडियन मार्केट आणि इंडियन मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स. आपण हे सर्व परफॉर्मन्सचे ॲनालिसिस करत असताना आपण जो अप्रोच फॉलो करणार आहे, त्याचं नाव आहे, आपला आवडता जो अप्रोच आहे, तो म्हणजे टॉप डाउन अप्रोच. तर या अप्रोचमध्ये मित्रांनो 4 स्टेप्स असतात. पहिली जी स्टेप्स आहे ती म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू, जिथे आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मेजर इंडायसेस म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी याचा आपण परफॉर्मन्स समजून घेतो. तिसरी जी स्टेप आहे या अप्रोचमध्ये ती म्हणजे एरियल व्ह्यू. या स्टेपमध्ये आपण इंडियन स्टॉक मार्केटमधल्या डिफरंट सेक्टरचा परफॉर्मन्स समजून घेत असतो. आणि जी चौथी जी स्टेप आहे टॉप डाउन अप्रोचमध्ये ती ती म्हणजे मायक्रोस्कोपिक व्ह्यू. ज्या स्टेपचा वापर करून आपण बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर माहीत झाल्यानंतर आपण त्या सेक्टरमधून बेस्ट परफॉर्मिंग स्टॉक्स या चौथ्या स्टेपमध्ये आपण फाइंड आउट करत असतो. तर अशा पद्धतीनं या मेथडचा वापर करून आपण आजची पूर्ण ॲनालिसिस आपण करणार आहे. तर मित्रांनो, प्रो ट्रेडर सिक्रेट्स काय आहेत? मगाशी जसं मी बोललो, की सॉफ्टवेअर इंजिनिअर्स कॉम्प्युटर बरोबर बोलत असताना ते त्या कोडिंग लँग्वेजचा, प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करतात. तसं ॲज अ ट्रेडर आपल्यामध्ये आणि प्राईसमध्ये, चार्टमध्ये एक लँग्वेज आहे. ती लँग्वेज म्हणजे हे जे कन्सेप्ट आहेत, त्याच्या माध्यमातून प्रो ट्रेडर्स चार्ट बरोबर, प्राईस बरोबर बोलत असतात. पहिला जो यामधला घटक आहे, तो म्हणजे प्राईस. प्राईस ॲक्शन आपण त्याला म्हणतो. तर प्राईस ॲक्शन आपल्याला समजली पाहिजे. ट्रेंड कोणता चालू आहे? साइडवेज चालू आहे, की ट्रेंडिंग मार्केट आहे? तर हायर लो फॉर्मेशन बनत आहेत, की लोवर हाय, लोवर लो फॉर्मेशन बनतायत? कॅन्डलस्टिक पॅटर्न काय बनतायत? दुसरा जो घटक आहे तो म्हणजे पॅटर्न. आता यामध्ये 2 पद्धतीचे पॅटर्न्स असतात. ईस्टर्न पॅटर्न, वेस्टर्न पॅटर्न. ईस्टर्न पॅटर्नमध्ये येतात कॅन्डलस्टिक पॅटर्न. वेस्टर्न पॅटर्नमध्ये येतात ग्रुप ऑफ कॅन्डलस्टिक बनवून
कोणता पॅटर्न बनतोय, म्हणजे रेक्टँगल, सिमेट्रिक ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल, है ना, फ्लॅग. तिसरा जो आहे तो म्हणजे व्हॉल्यूम. ट्रेडिंग करत असताना आपल्याला व्हॉल्यूमला कन्सिडर करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की प्रो ट्रेडर जे आहेत ते व्हॉल्यूमला बायपास कधीही करत नाहीत. व्हॉल्यूमचा त्यांच्या अनालिसिसमध्ये फार चांगल्या पद्धतीनं ते वापर करत असतात. आणि ह्या तिन्ही गोष्टी मित्रांनो आपल्याला चार्टमधून मिळतात. प्राइस, व्हॉल्यूम आणि पॅटर्न ह्या तिन्ही गोष्टी ॲज अ लीडिंग इंडिकेटर आपल्याला प्राइसमधून भेटत असतात. आता राहतं काय, तर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोमेंटम. मित्रांनो, मार्केट ट्रेंडिंग आहे की साइडवेज आहे कसं कळणार? त्यासाठी आपण मोमेंटम इंडिकेटरचा वापर केला पाहिजे आणि आपण आपल्या अनालिसिसमध्ये यासाठी RSI वापरणार आहे. पुढे जाता आपण ते पाहणार आहोत. पाचवा जो घटक आहे प्राइस चार्ट बरोबर बोलायचा तो म्हणजे व्होलॅटिलिटी. मित्रांनो, आपल्याला व्होलॅटिलिटी कन्सेप्ट मार्केटमधला समजता आला पाहिजे आणि व्होलॅटिलिटी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण जो वापरणार आहे तो म्हणजे बॉलिंजर बँड. मित्रांनो, बॉलिंजर बँडच्या साहाय्याने आपण मार्केटमधली व्होलॅटिलिटी जज करू शकतो. तर तेही आपण पुढे जाता पाहणार आहे. सहावा जो घटक आहे तो म्हणजे सेंटिमेंट. मार्केटमध्ये बुल बिअर्सची सध्याची परिस्थिती काय आहे? मार्केटमध्ये कोण हवी जास्त आहे? याच्यामध्ये आपण त्याचा आढावा घेतो. आणि सातवा जो घटक आहे तो म्हणजे टाइम सायकल. ह्या सर्व गोष्टींचा वापर करून प्रो ट्रेडर्स चार्ट बरोबर बोलत असतात आणि ॲज अ ट्रेडर पुढे जाता हे स्किल तुम्हा सर्वांमध्ये डेव्हलप होणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर का हे स्किल तुम्हामध्ये आणायचं असेल तर तुम्ही आपल्या लाईव्ह सेलर हब बरोबर जोडा. आपल्या कम्युनिटीशी जॉईन व्हा, जिथे ह्या सर्व इन्साईट आपण शेअर करतो. आपण आपल्या कोर्सेसच्या माध्यमातून, प्रोग्रामच्या माध्यमातून नवीन ट्रेडर लोकांना ह्या सर्व कन्सेप्टचा शिकवण्यासाठी आपण आग्रही आहे आणि तुम्ही यासाठी आपल्या वेबसाईटवरती जावा www.livesellerhub.com. स्क्रीनवरतीही तुम्हाला दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्येही आपण लिंक दिलेली आहे. तर तुम्ही तिथे जावा आणि आपली कम्युनिटी जॉईन करा. तुम्ही मेसेज करा की तुम्ही इंटरेस्टेड आहात, आम्ही तुम्हाला कम्युनिटीमध्ये जॉईन करू. तर पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे प्रो ट्रेडिंग स्किलमधला तो म्हणजे ट्रेंड आयडेंटिफिकेशन. तर मित्रांनो, ट्रेंड आयडेंटिफिकेशनसाठी आपण 3 टाईम फ्रेमचा वापर करतो. डेली टाईम फ्रेम, वीकली टाईम फ्रेम आणि मंथली टाईम फ्रेम. जो मंथली टाईम फ्रेम असतो तो नॉर्मली मित्रांनो लाँग टर्म ट्रेंड काय आहे मार्केटमध्ये त्याला दर्शवतो. वीकली चार्ट जो असतो तो आपल्याला मीडियम टर्म ट्रेंड काय आहे त्याला दर्शवत असतो आणि जो डेली चार्ट आहे तो आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेंड काय आहे तो आपल्याला दर्शवत असतो. तर मित्रांनो, तुम्ही कोणती ट्रेडिंग स्टाईल फॉलो करताय? तुम्ही स्विंग ट्रेडर आहात का? पोझिशनल ट्रेडर आहात? काही लाँग टर्म इन्व्हेस्टर आहात की तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करताय? तर कोणता चार्ट आपण अनालिसिससाठी वापरला पाहिजे हे तुमच्या ट्रेडिंग स्टाईलवरून ठरतं. तर पहिल्यांदा तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफिकेशन. ट्रेंड म्हणजे काय? की प्राइसमध्ये हायर हाय, हायर लो फॉर्मेशन बनतायत की नाहीत. जर डाउन ट्रेंडिंग असेल प्राइस तर त्यामध्ये आपल्याला लोअर हाय, लोअर लो फॉर्मेशन मिळतायत की नाहीत. अनालिसिस करत असताना कॉन्फ्लुएन्स ऑफ सिग्नल हा जो कन्सेप्ट आहे, हा जर आपण समजून घेतला, आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये वापरला, वेगवेगळे सिग्नल आपल्याला जर क्लब करता आले आणि कोणताही ट्रेड घेण्याअगोदर आपल्याला जर त्या ट्रेडची प्रॉफिटेबल होण्याची प्रोबॅबिलिटी वाढवायची असेल, तर आपल्याला हे सर्व सिग्नल एकत्र कुठे मिळतायत, ह्यासाठी आपण कार्यरत असणं गरजेचं आहे आणि आपण एनालिसिस करत असताना याला जास्त आपण भर दिला पाहिजे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आता हा जो इंडिकेटर आहे, त्यामध्ये आपण सिंपल फिलॉसॉफी फॉलो करतो. नॉर्मली आपण अनकन्व्हेन्शनल RSI वापरतोय. जर तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती गेला, तर तुम्हाला दिसून येईल त्या प्लॅटफॉर्मवरती ज्या बाय डिफॉल्ट सेटिंग असतात, त्या असतात 30 आणि 70, 30 आणि 70. 70ला नॉर्मली ओव्हरबॉट समजलं जातं, 30ला ओव्हरसोल्ड समजलं जातं. परंतु आपण आपल्या अनालिसिसमध्ये अनकन्व्हेन्शनल अप्रोच फॉलो करणार आहे. आपल्या ज्या RSIच्या सेटिंग आहेत, त्या आपण 40 आणि 60 फॉलो करणार आहे. आणि इथे आपण ओव्हरबॉट, ओव्हरसोल्डचा कन्सेप्ट कन्व्हेन्शनल टाईपमध्ये यूज नाही करणार आहे. आपल्यासाठी जेव्हा RSI 60च्या वरती ट्रेड करायला सुरुवात करेल, तेव्हा आपल्यासाठी तो बुलिश झोन असणार आहे. जेव्हा RSI 40-60च्या मध्ये ट्रेड होतो, तो आपल्यासाठी नो ट्रेड झोन असतो, म्हणजेच साइडवेज प्राइस मुवमेंट त्यावेळेस बनत असते. आणि ज्यावेळेस RSI 40च्या खाली असतो, त्यावेळेस तो बेरिश झोनमध्ये आहे हे आपल्याला कळतं.
ह्या इमेजच्या माध्यमातून तुम्हाला RSIचा कन्सेप्ट क्लिअरली इथे समजून येईल. जेव्हा RSI 40 पेक्षा खाली आहे त्यावेळेस प्राइस आपल्याला डाऊन ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे आणि जेव्हा साइडवेज आहे त्यावेळेस प्राइसमध्ये सुद्धा एक रेंज बाउंड ऑपरेशन होत असताना आपण बघतोय आणि जेव्हा RSI अबोव 60 ट्रेड करतोय त्यावेळेस प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला ट्रेंड पाहायला भेटतो. हाच कन्सेप्ट आपण पूर्ण ॲनालिसिसमध्ये आपल्या फॉलो करतो. नेक्स्ट जो घटक होता प्राइस चार्ट बरोबर ट्रेडर्सनी बोलताना वापरला पाहिजे तो म्हणजे व्होलॅटिलिटी. आता व्होलॅटिलिटी जज करण्यासाठी आपण बॉलिंजर बँडचा वापर करणार आहे मित्रांनो. तर बॉलिंजर बँडमध्ये सिंपल अपर बँड असतो, लोअर बँड असतो आणि सेंट्रल बँड दॅट इज अ 20 मूव्हिंग ॲव्हरेज, सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज तो असतो. तर बॉलिंजर बँडमध्ये आपण व्होलॅटिलिटी पाहत असताना स्क्वीज फॉर्मेशन कुठे होत आहे, बॉलिंजर बँड एक्सपान्शन कुठे होत आहेत, स्क्वीजचा ब्रेकआउट कुठे होतोय, ह्या गोष्टीला महत्त्व देणं मित्रांनो फार महत्त्वाचं आहे. इमेजमध्येही तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस बॉलिंजर बँड स्क्वीज होतंय तर तिथे प्राइस मुवमेंट जास्त होत नाही आणि ही जी चॉपी मुवमेंट असते त्यावेळेस आपले जास्तीत जास्त स्टॉप लॉस ट्रिगर होतात आणि त्यामुळं असा झोन आपण ट्रेडिंगसाठी अवॉइड केला पाहिजे. आपण स्क्वीजचा ब्रेकआउट कधी होतोय आणि त्यावेळेस जर आपण ट्रेडमध्ये एंट्री केली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की स्क्वीजचा ज्यावेळेस ब्रेकआउट होतो त्यावेळेस बॉलिंजर बँड एक्सपान्शन मोडमध्ये जातो आणि चांगली रॅली आपण तिथे पकडू शकतो आणि म्हणून ट्रेडिंग करत असताना आपण स्क्वीज ब्रेकआउटला महत्त्व दिलं पाहिजे. तर आता मित्रांनो आपण आपल्या टॉप डाऊन अप्रोचला सुरुवात करूया. यामध्ये पहिली स्टेप आपण आता पाहणार आहोत ती म्हणजे सॅटेलाइट व्ह्यू म्हणजेच ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स आपण इथे पाहणार आहोत. आज मित्रांनो आपण डायरेक्टली स्क्रीनशॉटच्या ऐवजी डायरेक्टली चार्टवरतीच ॲनालिसिस करणार आहे. पहिला जो चार्ट आहे मित्रांनो तायवान वेटेड मंथली आणि वीकली दोन्ही RSI 60च्या वरती आहेत म्हणजेच हे बुलिश मोमेंटम आपल्याला दाखवत आहे. मीडियम टर्म ट्रेंड आणि लॉंग टर्म ट्रेंड हा बुलिश इथं दाखवत आहे. डेलीवरती RSI मध्ये 40-60च्या मध्ये रेंज काम होताना दिसतंय. तर प्राइसवरती जर आपण पाहिलं तर तिथे आपल्याला करेक्शन किंवा रिट्रेस झालेली प्राइस पाहायला भेटते. म्हणजेच काय जेव्हा RSI 40-60च्या रेंजमध्ये येतोय त्यावेळेस प्राइसमध्ये साइडवेज मुवमेंट झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि त्यामुळं 40-60चा झोन हा आपल्यासाठी नॉन ट्रेडिंग झोन असला पाहिजे. कारण की हे चॉपी मार्केट असतं, इथे जास्तीत जास्त स्टॉप लॉस ट्रिगर होतात. म्हणून हमेशा आपण पोझिशन बनवत असताना, ट्रेड इनिशिएट करत असताना ट्रेंडिंग साईडला ट्रेड आपणला झाला पाहिजे हे आपलं लक्षात आपण घेतलं पाहिजे. निके जापान मंथली, वीकली, डेली तिन्ही RSI 60 लेवलच्या वरती ट्रेड होत आहेत. म्हणजेच काय की निके जापानमध्ये बुलिश मोमेंटम बरकरार आहे. गिफ्ट निफ्टीमध्ये तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहे. तर हे साइडवेज मार्केट दाखवत आहे. आपल्याला इथे ट्रेडच करायचा नाहीये. परंतु जर आपल्याला बाईंग साइडला काम करायचं असेल तर आपल्या लक्षात आपण एक ठेवलं पाहिजे की RSI जो आहे तो 40ला सपोर्ट घेत असताना आपल्याला कन्फर्म झालेला पाहिजे किंवा दुसरी अट अशी आहे की RSI 60ला सपोर्ट घेत असेल तर आपल्या ट्रेडिंग स्टाईल पद्धतीनं आपण कोणता टाइम फ्रेमवरती ट्रेड करतोय अकॉर्डिंगली त्या टाइम फ्रेमवरती जर आपल्याला RSI मध्ये कन्फर्मेशन भेटत असेल की तो 40 किंवा 60ला सपोर्ट करतोय तर आपण बाय साईडला पोझिशन इनिशिएट केली पाहिजे आणि जर का आपल्याला सेल साईडला काम करायचं असेल तर डिपेंडिंग अपॉन अवर ओन टाइम फ्रेम सिलेक्शन ॲज पर अवर ट्रेडिंग स्टाईल आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की RSI 60ला रेजिस्टन्स करतोय की 40ला रेजिस्टन्स करतोय. जर तो 60-40ला रेजिस्टन्स घेत असेल तर आपल्याला सेल साईडला विचार केला पाहिजे. कॉस्पी 50 मंथली वीकली RSI 60च्या वरती आहेत. डेली 40-60च्या मध्ये तर शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं रिट्रेसमेंट आलेली आपण पाहू शकतो. पण ओव्हरऑल अंडर करंट ऑफ कोरियन मार्केट इज बुलिश. डॅक्स जर्मनी मंथली RSI 60च्या वरती, डेली वीकली 40-60च्या मध्ये आहे. तर तुम्ही प्राइसवरतीही पाहू शकता. प्राइसमध्ये काहीच होत नाही. प्राइस साइडवेज मुवमेंटमध्ये इथे काम करताना आपल्याला दिसते. प्राइसमध्ये काहीच हालचाल नाहीये. त्यामुळं ज्यावेळेस मार्केट साइडवेज मुवमेंटमध्ये असतं त्यावेळेस आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ट्रेडिंग
करता जर आली तर आपण त्या पद्धतीने ट्रेड घेतले पाहिजे. त्याला आपण स्विंग ट्रेडिंग ही म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा प्राइस सपोर्टला येईल, तिथे कन्फर्मेशन भेटेल, त्यावेळेस आपण बाय इनिशिएट केला पाहिजे. जेव्हा प्राइस रेझिस्टन्सला जाऊन रेझिस्ट होताना आपल्याला कन्फर्मेशन मिळेल, त्यावेळेस आपण सेल इनिशिएट केला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही चॉपी मार्केटमध्ये जर त्याचा ट्रेडिंगसाठी वापर करायचा असेल, तर सपोर्ट रेझिस्टन्स बेस्ड टाइप ऑफ ट्रेडिंग आपण विचार करू शकतो. डाव जोन्स मंथली विकली आरएसआय 60च्या वरती ट्रेड होत आहे. डेली आरएसआय सुद्धा 40-60च्या रेंजमध्ये आहे, परंतु टुवर्ड्स 60 साईडला ट्रेड होतोय. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला ग्रेट मोमेंटम दिसून येत आहे. तर डाव जोन्समध्ये अंडरकरंट फार बुलिश आहे हे आपल्याला चार्टवरून दिसतंय. तर आता इथे तुम्ही जर लक्षात घेतलं, विकली चार्टवरती मित्रांनो, हा जो कॅन्डलस्टिकचा पॅटर्न बनलेला आहे, त्याला आपण बुलिश एंगल्फिंग पॅटर्न म्हणतो. तर तुम्ही इथे विचार करू शकता, ज्यावेळेस हा पॅटर्न इथे बनलेला आहे, ग्रीन कॅन्डलनी रेड कॅन्डलला इंगल्फ केले म्हणजे कव्हर केले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये कशी तुफान तेजी येते. म्हणजेच काय की कॅन्डलस्टिक पॅटर्नला प्रॉपरली जर अंडरस्टँड केलं आणि त्याला आपण ट्रेड करू शकलो, तर मित्रांनो गजब रिझल्ट आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये आपल्याला दिसून येतात. इथेही जर का डेलीवरती आपण पाहिलं, तर डेलीवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस बुलिश एंगल्फिंग इथे बनलेलं आहे मित्रांनो, किती छान पद्धतीनं त्याच्यानंतर पॉझिटिव्ह मूव्हमेंट प्राइसमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो पॅटर्नला फाइंड आउट करणं आणि त्यावरती ॲक्शन घेणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की पॅटर्न आयडेंटिफिकेशन करणं, त्याला लर्न करणं, त्याच्या मागचं लॉजिक समजून घेणं, हे नोव्हिस ट्रेडरसाठी फार महत्त्वाचं आहे. हँगसेंग हाँगकाँग तिन्ही आरएसआय मित्रांनो 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहे. साइडवेज मार्केट, नॉट इंटरेस्टेड. नासडॅक 100 मंथली विकली आरएसआय 60च्या वरती ट्रेड होतोय, म्हणजे मोमेंटम आहे, बुलिश मोमेंटम आहे. डेली आरएसआय 40-60च्या मध्ये आहे, म्हणजे साइडवेज आहे. प्राइस ॲक्शनमध्ये पण करेक्शन रिट्रेसमेंट होताना आपण पाहू शकतो. म्हणजे काय, अंडर करंट ऑफ नासडॅक इज स्टील बुलिश लॉंग टर्म मीडियम टर्म ट्रेंड, बट शॉर्ट टर्म वरती थोडंसं स्लगिशनेस आहे. एफटीएससी यूके मंथली आरएसआय व्हॅल्यू 60च्या वरती आहे, डेली आणि विकली 40-60च्या मध्ये आहे. तर प्राइसमध्येही तुम्हाला दिसून येईल मित्रांनो, ज्यावेळेस आरएसआय व्हॅल्यू 40-60च्या मध्ये आहे, तर प्राइसमध्ये सुद्धा तुम्हाला चॉपी मुवमेंट्स दिसून येईल, रेंज बाउंड मुवमेंट दिसून येते. त्यामुळं इथं फार पेशन्सनी काम करावं लागतं आणि जास्तीत जास्त आपले स्टॉप लॉस ट्रिगर होतात. म्हणून तुम्ही इथे बघू शकता, एक ग्रीन कॅन्डल लगेच रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल. अशा वेळेस आपल्याला ट्रेंडची डायरेक्शन माहीत नसल्यामुळे आपल्याला जास्त प्रॉफिट होत नाही आणि म्हणून हा झोन ट्रेडिंगसाठी अवॉइड केला पाहिजे. कॅक फ्रान्स मंथली विकली आरएसआय 40-60च्या मध्ये आहे. प्राइसवरतीही जास्त मुवमेंट दिसत नाहीये, साइडवेज मार्केट दाखवत आहे. डेलीमध्ये आत्ता तो आरएसआय 60ला क्रॉस करून वर जाताना आपल्याला दिसतोय, म्हणजे मोमेंटम पीक होताना दिसतंय. इथे सुद्धा जो आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये एक रेंज बाउंड ॲक्शन इथे दिसत होती, त्याला कुठेतरी ब्रेकआउट होताना दिसतंय आणि तो ब्रेकआउट सुद्धा जो झालेला आहे, तो छान कन्सॉलिडेशननी झालेला आहे डेलीवरती. त्यामुळं पुढे जाता फ्रान्स मार्केटमध्ये तेजी येते की काय, हे आपल्याला पाहणं फार महत्त्वाचं आहे. गोल्डमध्ये मंथली चार्ट 60च्या वरती आहे, परंतु डेली विकलीमध्ये फार करेक्शन पाहायला भेटतंय. युरो स्टॉक्स तिन्ही आरएसआय 60च्या वरती ट्रेड होत आहेत. फुल मोमेंटममध्ये आहे, बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला भेटतंय. प्राइसमध्येही मित्रांनो पहा, जेव्हा आरएसआय 60च्या वरती ट्रेड होतोय, त्यावेळेस प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा तेजी आपल्याला पाहायला भेटते आणि म्हणून आरएसआय 60च्या वरती आपल्याला ट्रेंडिंग मार्केट मिळतं, हे तुम्हाला लक्षात येईल. आणि अशा वेळेस जर आपल्याला ट्रेड प्लॅन करता आले, तर मित्रांनो चांगली रॅली आपल्याला प्राइसमध्ये पकडता येते. शांघाय कंपोजिट मंथली आरएसआय 60च्या वरती आहे. ट्रेंडिंग मार्केट दाखवते मंथलीवरती, परंतु डेली विकलीवरती जर पाहिलं तर प्राइस ॲक्शनमध्ये साइडवेज मुवमेंट आपल्याला दिसून येते. त्यामुळे शॉर्ट टर्म ट्रेंड आणि मीडियम टर्म ट्रेंड हा साइडवेज चायना मार्केटचा आपल्याला दिसतोय. S&P 500 मंथली विकली दोन्ही चार्टवरती आरएसआय 60च्या वरती ट्रेड होतोय, डेलीवरती 40-60च्या मध्ये आहे. तर मित्रांनो अंडर करंट जो आहे S&P 500चा, तो बुलिशच आहे. सिल्वर फ्युचर्स मंथली आरएसआय 60च्या वरती, डेली विकलीमध्ये
जास्त खास नाही आहे, साइडवेज टू बेरिश टोन आहे. कॉपरमध्ये मंथली विकली ट्रेंड हा फार बुलिश मोमेंटममध्ये आहे. RSI 60च्या वरती ट्रेड होतोय. डेली RSI 40-60च्या मध्ये आहे. डेलीवरती प्राइस ॲक्शनमध्ये पण तुम्ही साइडवेज मुवमेंट इथे पाहू शकता, काही होत नाही आहे. त्यामुळं असे झोन अवॉइड केले पाहिजेत. विकलीमध्ये तुम्ही पाहू शकता फार छान असं ट्रेंडिंग मुवमेंट आपल्याला प्राइसमध्ये दिसत आहे. त्यामुळं जेव्हा RSI 60च्या वरती ट्रेड होतोय त्यावेळेस मित्रांनो आपण ट्रेडला प्राधान्य दिलं पाहिजे. US$ इंडेक्स तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. साइडवेज मार्केट आहे. USD INR बऱ्यापैकी मागच्या आठवड्यामध्ये फ्रायडेला जी तेजी आली त्यामध्ये कुठे ना कुठेतरी USD INRचं स्ट्रेंथनिंग झालेलं आपल्याला दिसल्यामुळे ती थोडीशी शॉर्ट कव्हरिंग टाईप ऑफ मार्केटमध्ये रॅली आलेली आपण विटनेस केलेली. परंतु जेवढा इंडियन रुपी स्ट्रेंथनिंग होईल, त्याची व्हॅल्यू वाढेल, तेवढं इंडियन इकॉनॉमीसाठी पुढे जाता फार महत्त्वाचं राहणार आहे. हा जो घटक आहे तो इंडियन मार्केटच्या पुढची दिशा ठरवण्यासाठी USD INR फार महत्त्वाचा आपल्यासाठी राहणार आहे. तर सध्या तरी आपल्याला थोडीफार रिलीफ मिळताना दिसते. क्रूड हा दुसरा इम्पॉर्टंट घटक आहे. इंडियन इकॉनॉमी परफॉर्म करेल की नाही, ट्रेंडिंग होईल की नाही. क्रूड फॉल होताना आपण पाहतोय. दॅट इज व्हेरी गुड न्यूज फॉर इंडियन इकॉनॉमी ऑल्सो अँड ग्लोबल इकॉनॉमीज ऑल्सो. तर क्रूडमध्ये जेवढं डाऊनफॉल येईल आणि इंडियन रुपी जेवढा स्ट्रेंथमध्ये काम करेल तेवढं आपल्या इंडियन मार्केटसाठी पुढे जाता फायद्याचं होणार आहे. तर हे दोन फॅक्टर आपल्याला पुढच्या आठवड्यासाठी पाहावे लागतील की पुढे जाता हे कसे पॅन आउट होत आहेत आणि यापासून आपल्याला किती फायदा होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज पाहिलं की कमोडिटीज आणि ग्लोबल मार्केटमध्ये ओव्हरऑल अंडरकरंट जो आहे म्हणजे मंथली चार्ट जो आहे तो आपल्याला बुलिश साईडला बुलिश मोमेंटममध्ये असलेला पाहायला भेटतोय. म्हणजे मोस्ट ऑफ द चार्ट्स हे RSI 60च्या वरती ट्रेड होताना आपण पाहिले. म्हणजे अंडरकरंट जो आहे लॉंग टर्मचा तो बुलिश आहे, बुलिश मोमेंटममध्ये आहे. तर आता आपण पाहणार आहोत पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे हेलिकॉप्टर व्ह्यू, जिथे आपण इंडियन मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहणार आहे. तर आपण पाहणार आहोत मित्रांनो निफ्टीचा परफॉर्मन्स आपल्याला काय सांगतोय. तर मंथली चार्टवरती RSI 40-60च्या मध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसते. विकलीवरती 40-60च्या मध्ये आहे, डेलीमध्ये पण 40-60च्या मध्ये आहे. म्हणजे काय, आपल्याला क्लिअर कट मोमेंटम साईडला निफ्टीमध्ये काहीच काम होताना दिसत नाही. म्हणजे टोटली साइडवेज मार्केट आहे. आता प्राइस ॲक्शनमध्येही आपण पाहू शकतो क्लिअरली निफ्टीची जी प्राइस मुवमेंट आहे ती क्लिअरली डाऊनवर्ड स्लोपिंग चॅनलमध्ये फसलेली आपण पाहू शकतो. शुक्रवारी जरी मार्केटमध्ये तेजी आलेली असेल तर क्लिअरली आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये दिसून येत आहे की ते शॉर्ट कव्हरिंग आहे आणि अजून सुद्धा चॅनलचा ब्रेकआउट झालेला नाही. म्हणजेच चॅनलच्या बाहेर जोपर्यंत प्राइस येत नाही आणि तिथे सस्टेन होत नाही क्लोजिंग बेसिसवरती, तोपर्यंत आपल्याला बाईंग साईडला काम न केलेलं चांगलं आहे हे प्राइस ॲक्शनमधून दिसतंय. आता इथे सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे विकली चार्टवरती जो कॅन्डलस्टिक पॅटर्न इथं बनताना दिसतोय तो म्हणजे पिअर्सिंग पॅटर्न. दॅट इज अ गुड न्यूज फॉर इंडियन मार्केट गोइंग फॉरवर्ड. तर मीडियम टर्म चार्टवरती थोडंसं आपल्याला असं आपण म्हणू शकतो की इथून तेजी येईल की नाही माहीत नाही, परंतु कुठे ना कुठेतरी डाऊनफॉल जो आहे तो अरेस्ट झालेला आहे मीडियम टर्म ट्रेंडवरती. एवढं आपल्याला कन्फर्मेशन या लास्ट वीकच्या कॅन्डलमधून मिळत आहे. डेलीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर इथे रिट्रेसमेंट जर आपण लावली तर मित्रांनो साधारणतः 61% तिथे आपल्याला आपण पाहू शकतो की 61% रिट्रेसमेंट पासून मार्केटनं सपोर्ट घेतलेला दिसतोय. दॅट इज ऑल्सो गुड न्यूज. तर जोपर्यंत हा डाऊनवर्ड स्लोपिंग चॅनलच्या बाहेर निफ्टी निघणार नाही तोपर्यंत आपल्याला डायरेक्शन मार्केटची कळणार नाहीये. त्यामुळं थोडंसं वेट अँड वॉच स्ट्रॅटेजी आपण फॉलो केली तरी चालेल. नाहीतर प्रोफेशनल ट्रेडर्स अशा वेळेस काय करतात, दे स्टार्ट टेस्टिंग द वॉटर. बेबी स्टेप आपण त्याला म्हणू शकतो की छोटीशी पोझिशन घेऊन तुम्ही टेस्ट करू शकता की मार्केट जरी इथून वरती जायला लागलं तर मोमेंटम ट्रेडिंग आपण करू शकतो. परंतु सपोर्ट लेवलला थोडीशी
पोझिशन बनवून आपण ट्राय करू शकतो आणि त्याचा फायदा पण घेऊ शकतो. पण इथे ॲग्रेसिव्ह जाण्यामध्ये सध्या तरी आपल्याला सिग्नल भेटत नाहीये. दुसरं आपण पाहूया सेन्सेक्समध्ये काय घडतंय. सेन्सेक्समध्ये सुद्धा मित्रांनो काय मोठी मूव्हमेंट दिसत नाहीये. तिन्ही RSI 40-60च्या मध्ये ट्रेड होताना दिसत आहेत, म्हणजे हा नो ट्रेडिंग झोन आहे. परंतु मंथली 40च्या जवळ असल्यामुळे, वीकली 40च्या जवळ असल्यामुळे आपल्याला सपोर्ट बेस बाईंग इथं बनू शकते. मोमेंटम ट्रेडिंग इथे होऊ शकत नाही, परंतु सपोर्ट बेस बाईंग म्हणजे लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हमध्ये पोझिशनल ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून आपण इथे विचार करू शकतो. परंतु प्राइस ॲक्शनमध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा डेली टाइम फ्रेमवरती हा डाउनवर्ड स्लोपिंग जो चॅनल आहे त्याच्यामध्येच प्राइस अडकलेली दिसते. इथे आपल्याला आता आपण तिसरी जी स्टेप आहे टॉप डाऊन अप्रोच मधली, ती म्हणजे आपण वेगवेगळ्या सेक्टरचा परफॉर्मन्स आपण ह्या एरियल व्ह्यू मध्ये करतो. त्याला आपण सुरुवात करूया. तर रिॲलिटीमध्ये तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये ट्रेड होत आहेत. अगेन अवॉइड केलेलं चांगलं आहे, नो ट्रेडिंग झोनमध्ये आहे. बँक निफ्टी जसं आपण स्टार्टिंगला पाहत होतो की बँक निफ्टी एक आपल्याला फार चांगला संकेत देते. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला डेली चार्टवरती शॉर्ट टर्ममध्ये इथं ह्या रेंजचा ब्रेकआउट झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. डबल बॉटम इथं झालेला आहे. इथे जो रायझिंग गॅप होता, रायझिंग विंडो होती, ही रायझिंग विंडो इथून ते इथपर्यंत होती आणि बरोबर ह्या रायझिंग विंडोमध्येच नंतर मार्केटने फॉल होऊन सपोर्ट घेताना आपल्याला दिसतंय. दॅट इज अ गुड न्यूज. डबल इथे इथे डबल बॉटम पण होताना आपल्याला दिसतोय या साईडला. दॅट इज ऑल्सो अनदर पॉझिटिव्ह सिग्नल. आणि या ट्रेंड लाईनचा सुद्धा इथे ब्रेकआउट होऊन मार्केट वरच्या बाजूला गेलेला आहे. बँक निफ्टीचा इंडेक्स गेलेला आहे. दॅट इज अनदर गुड न्यूज. म्हणजेच ओव्हरऑल निफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षा बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो आपल्याला बुलिश सिग्नल देतोय, पॉझिटिव्ह सिग्नल देतोय. परंतु बँक निफ्टीचा मंथली विकली चार्ट साइडवेज आहे, डेली चार्टमध्ये मोमेंटम बिल्ड होताना दिसत आहे. परंतु हायर टाइम फ्रेम रूल जो आहे तो आपल्याला इथे फॉलो करावा लागणार आहे. हा जर इथे फॉलिंग गॅप जो होता, फॉलिंग विंडो जी आहे इथे, ही विंडो पुढे जाता बँक निफ्टीला रेजिस्टन्स ऑफर करू शकते. तर यासाठी आपल्याला कन्फर्मेशनचं वेट करणं फार महत्त्वाचं आहे. ही जी फॉलिंग विंडो आहे, तर हे पुढे जाता लक्षात आपल्याला घ्यावं लागेल, की जर का इथे बँक निफ्टी रेजिस्ट करून जर का खाली आली, तर मात्र आपल्याला अकॉर्डिंगली काम करावं लागेल. सध्या बँक निफ्टीमध्ये शॉर्ट टर्ममध्ये तेजी आहे. RSI 60च्या वरती गेलेला आहे. परंतु विकलीवरती इमिजिएट रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला इथून सध्या तरी बाईंग साईडला काम न केलेलं बरं आहे. कारण की जोपर्यंत हा विंडो फिल होत नाही, वरच्या बाजूला जाऊन प्राइस सस्टेन होत नाही, तोपर्यंत मित्रांनो आपल्याला वेट अँड वॉच पॉलिसी फॉलो केलेली बरी पडेल. कारण की इथे जो टेक्निकल स्टॉप लॉस आहे तो फार मोठा होतोय. वरच्या बाजूला रेजिस्टन्स आहे, रूम नाही आहे प्राइस मुवमेंटसाठी. त्यामुळं बँक निफ्टीमध्ये जी काही तेजी चालू झालेली आहे, लगेच त्यामध्ये कुदायची अर्जन्सी नाही आहे. थोडंसं वेट अँड वॉच आपण करून, कारण की विकलीवरती जो रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय तो 100% इथे काम करतोय की नाही ह्याचं कन्फर्मेशन घेऊनच आपण अकॉर्डिंगली आपली व्ह्यू किंवा स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की निफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षा बँक निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह सिग्नल मिळतोय. चांगले तिन्ही टाइम फ्रेमवरती MA20च्या वरती प्राइस ट्रेड होते. निफ्टी PSU बँकमध्ये तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये आहेत, साइडवेज मार्केट आहे. निफ्टी इन्फ्रा तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये साइडवेज मार्केट. निफ्टी मिड कॅप मंथली विकली RSI, मंथली विकली डेली तिन्ही RSI 40-60च्या मध्ये साइडवेज आहे. कंझ्युमर ड्युरेबल तिन्ही RSI 40-60च्या मध्ये साइडवेज मार्केट. निफ्टी कन्झम्पशन तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत, साइडवेज मार्केट. मॅन्युफॅक्चरिंग मंथली RSI 60च्या वरती, डेली विकली बिटवीन 40-60. निफ्टी एनर्जी
तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. साईडवेज मार्केट. निफ्टी ऑटो तिन्ही RSI 40-60च्या मध्ये आहेत. अगेन साईडवेज मार्केट. निफ्टी मीडिया मंथली विकली साईडवेज. नो नीड टू सी. डेलीवरती थोडंसं मोमेंटम पिकअप होताना दिसतंय, परंतु हायर टाइम फ्रेम्स स्लगिश असल्यामुळे बेटर टू अवॉइड सच सेक्टर. निफ्टी मेटल मंथली विकली अबोव 60 RSI ट्रेड होताना दिसतोय. डेलीवरती 40ला सपोर्ट घेतलेला आपल्याला दिसतोय. याला आपण GFS असं सुद्धा म्हणू शकतो, की एखाद्या जर घरामध्ये एखादा मुलगा पैसे कमवत नसेल, तर त्याचे वडील किंवा आजोबा जर स्ट्रॉंग असतील, तर त्या मुलाला ते ॲटोमॅटिकली सपोर्ट करून चांगला व्यवसाय करण्यासाठी वगैरे सपोर्ट करून त्याला वरती घेऊन येऊ शकतात, जरी तो मुलगा फेल झालेला असला तरी. तसंच मंथली चार्ट आणि वीकली चार्ट जर स्ट्रॉंग असेल, तर ते दोघं जण डेली चार्टला वरती घेऊन येण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मेटल सेक्टरमध्ये तसंच काहीतरी घडताना आपल्याला इथे दिसतंय. मंथली विकलीवरती बुलिश मोमेंटम बरकरार आहे. डेलीवरती शॉर्ट टर्मवरती 40ला सपोर्ट घेतलेला आहे RSIला. प्राइस ॲक्शनमध्येही कन्फर्मेशन झालेलं आहे. ग्रीन कॅन्डल बनून वरच्या बाजूला प्राइस ट्रेड होताना दिसते. FMCG तिन्ही RSI 40-60च्या रेंजमध्ये साइडवेज मार्केट, बेटर टू अवॉइड. निफ्टी फार्मा अगेन दिस इज अनदर सेक्टर टू बी वॉच आउट फॉर. मंथली विकली RSI 60च्या वरती, डेली बिटवीन 40-60, बट अगेन टुवर्ड्स 60 साईडला तो ट्रेड होतोय. म्हणजेच फार्मा सेक्टरमध्ये मेटल नंतर तेजी आहे. या सेक्टरमध्ये सुद्धा बाईंग साईडला आपण स्टॉक आयडेंटिफाय करून प्रॉपर अपॉर्च्युनिटी पाहून बघून आपण बाईंग साईडला काम करू शकतो. निफ्टी IT नो नीड टू वॉच. तिन्ही RSI 40च्या खाली ट्रेड होत आहेत. कम्प्लिटली बेरिश सेक्टर. निफ्टी कॅपिटल मार्केट हे एक सेक्टर आपल्याला बुलिशमध्ये आहे असं दिसतंय. मंथली RSI 60च्या वरती, वीकली RSI 60च्या वरती, डेली RSI 40ला सपोर्ट घेतलेला आहे. RSI 40च्या खाली जात नाही असे सिग्नल आपल्याला इथं भेटत आहेत. प्राइसवरती सुद्धा शॉर्ट टर्ममध्ये छान पद्धतीने इथं नॅरो रेंज कन्सॉलिडेशन झालेलं आपल्याला दिसतंय. मंथली आणि वीकली डेलीला सपोर्ट करून वरच्या बाजूला घेऊन जाऊ शकतात. काइंड ऑफ GFS, ग्रँडफादर फादर सन, या पद्धतीनं स्ट्रॅटेजीप्रमाणे इथे काम होताना दिसतंय. तर कॅपिटल मार्केटमध्ये दुसरं सेक्टर आपल्याला बुलिश साईडला काम करण्यासाठी सिग्नल देतोय. फिन सर्व्हिसेस सुद्धा मित्रांनो बँकिंग सेक्टर रिलेटेड असल्यामुळे कम्प्लिटली निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सेन्सेक्सपेक्षा बुलिश मोमेंटम बिल्ड होताना दिसतंय. कम्प्लिटली इथे विकलीवरती बुलिश इंगल्पिंग झालेलं आहे. डेलीवरती रेंजचा ब्रेकआउट झालेला इथं आपल्याला दिसतोय. तर आपल्याला पुढे जाता पाहावं लागेल की हा ब्रेकआउट सस्टेन होतोय का नेक्स्ट वीकमध्ये. जर सस्टेन झाला तर बँकिंगमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे, कारण की बँकिंग पहिल्यांदा मार्केटमध्ये जर रॅली आली तर बँकिंग सेक्टर पहिल्यांदा आपल्याला पळताना पाहायला भेटेल. त्यामुळं बँकिंग सेक्टरला पुढच्या आठवड्यामध्ये फार महत्त्व आणि इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या आज ॲनालिसिसमधून आपल्याला हे कळालं की ग्लोबल मार्केटमध्ये लॉंग टर्म व्ह्यू, मीडियम टर्म व्ह्यू हे अंडरकरंट जे आहेत ते स्ट्रॉंग बुलिश मोमेंटममध्ये आहेत. आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपल्याला हे कळून आलं की निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कंपॅरिझनमध्ये बँकिंग साईडला हलचल होताना आपल्याला पाहायला भेटलेली आहे. आणि बँकिंग साईड परफॉर्म करते किंवा बँकिंग इंडेक्स परफॉर्म करतोय, दॅट इज अ गुड न्यूज फॉर द इकॉनॉमी गोईंग फॉरवर्ड. म्हणजेच काय, जेव्हा बँकिंग सेक्टर परफॉर्म करत असतं त्यावेळेस आपल्याला एक ॲटलिस्ट कॉन्फिडन्स येतो की मार्केटमध्ये बऱ्यापैकी चांगलं वातावरण बनायला सुरुवात झालेली आहे. आणि बँकिंग सेक्टर परफॉर्म करणं, लीड करणं म्हणजे ॲटोमॅटिकली दुसरे सेक्टर सुद्धा कॅचअप करतात. आता हे का असं घडतं? ज्यावेळेस बँकिंग परफॉर्म करते म्हणजेच काय, की त्यांचे जे लोन आहेत त्याच्यावरती जास्त प्रेशर नाही आहे. म्हणजेच काय, त्यांना पेमेंट इंडस्ट्रीकडून येत आहे, प्रॉपर रिपेमेंट त्यांचं लोनचं होत आहे. आणि जेव्हा बँकांमध्ये जास्त पैसा येतो, ॲटोमॅटिकली तो पैसा नंतर त्या बँका दुसऱ्या सेक्टरमध्ये पंप करत असतात. त्यामुळे दुसऱ्या सेक्टरमध्येही तेजी येते. त्यामुळं बँकिंग सेक्टर हा कोणत्याही
इकॉनॉमीचा बॅरोमीटर असतो आणि तोच सेक्टर आपल्याला पहिल्यांदा आपल्या ह्या मार्केट करेक्शनमध्ये बुलिश सिग्नल द्यायला लागलाय. दॅट इज व्हेरी गुड न्यूज फॉर द इंडियन मार्केट. तर पुढे जाता आपल्याला पाहावं लागेल की हा मोमेंटम बरकरार राहतोय की आपल्याला फॉल्स ब्रेकआउट मिळून परत डाऊन साईडला मार्केट येते. त्यासाठी पुढचा आठवडा फार महत्त्वाचा राहणार आहे. तर आय होप यू एन्जॉय वॉचिंग दिस व्हिडिओ आणि लवकरच आपण भेटूया अशाच नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कन्सेप्टला लर्न करण्यासाठी लाईव्ह सेलर हबला जॉईन करा, आमच्या कम्युनिटीला जॉईन करा, जिथे ह्या सर्व कन्सेप्टवरती नवीन ट्रेडर्सला शिकवत असतो. त्यामध्ये तुम्हाला जर हे कन्सेप्ट शिकायचे असतील तर जरूर सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा. गुड लक आणि गुड ट्रेडिंग. थँक यू.